रसिकांनो, दोस्तानो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तानो, आयुष्याचा प्रवास करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की कुणी कुणाचंच नसते. सीतेचे रखवालदार हे प्रभू श्रीराम होते, पण जेव्हा सीतेचं हरण झालं तेव्हा तिथं कोणीच नव्हतं. द्रौपदीचं रक्षक हे 5 पांडव होते, पण जेव्हा वस्त्रहरण झालं तेव्हा तिथं कोणीच नव्हतं. राजा दशरथाला 4 पुत्र रत्न होते, पण जेव्हा त्यांचा प्राण गेला तेव्हा तिथं कोणीच नव्हतं. लंकेचा राजा रावण हा पण शक्तिशाली होता, पण लंका जाळली तेव्हा कोणीच नव्हतं. श्रीकृष्ण भगवान ही सुदर्शनधारी होते, पण जेव्हा बाण लागला तेव्हा कोणीच नव्हतं. शरशय्यावरती भीष्म हे पितामह होते, पण वेदनेचे भागीदार कोणीही नव्हतं. राजपुत्र अभिमन्यू हे सर्वांचे लाडके होते, पण चक्रव्यूहमधून ते काढण्यासाठी कोणीच नव्हतं. दोस्तानो, सर्वांसाठी त्रिकाल आणि बाधित हे सत्य आहे की या जगात आपलं कोणीही नाही. जे विधात्यानं लिहिले आणि जसं आपलं कर्म आहे त्यापुढं कोणीही जाऊ शकत नसते. दोस्तानो, जसं ज्याचं कर्म तसं ईश्वर आपल्याला फळ देत असतोय, आणि हे सत्य आहे. केवळ कर्मच आपलंय. म्हणून देवापेक्षा कर्माची भीती बाळगा, आणि एक वेळ देव माफ करेल, पण कर्म कधीही नाही. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. एकमेकांना समजून आणि सांभाळून घेतलं की नातं फुलासारखं फुलत जातं, आणि चंदनासारखं सदैव सुवासिक राहत असतं. सुई दोरा हरवला नाही, पण हल्ली ते कोणी मागत नाही. कारण आजकाल नात्यांचं फाटलेलं अस्तर आणि तुटलेली मनं ही शिवायची गरज कुणालाही वाटत नाही. माणसानं श्रीमंतीचं कौतुक जरूर करावं, पण साधेपणाला दारिद्र्य कधीच समजू नये. पैसा कवचितच लोकांना एकत्र आणतो, मात्र नाती दुरावण्यास बहुतेकदा पैसाच कारणीभूत असतो. विनाकारण त्रास देणाऱ्या व्यक्तीच्या सानिध्यात गेल्यानंतर मूक आणि बधीर व्हायचं विसरू नका. दृष्टीवर वाजवीपेक्षा जास्त विश्वास टाकला की चुकीची वाट सुद्धा बरोबर वाटायला लागत असते. जगासारखं वागताना मनाला त्रास होतो, आणि मनासारखं वागताना जगाला त्रास होतो. खूप काही अपेक्षा करावी आणि सत्यात काहीतरी वेगळंच मिळावं, असं प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. पण कोणतीही अपेक्षा न करता मिळणारी गोष्ट जे सुख देऊन जाते त्याला तोड नसते. कारण मुद्दाम लावलेल्या एअर कंडिशनपेक्षा अचानक अंगावरून गेलेली गार वाऱ्याची झुळूक ही जास्त सुख देऊन जाते. आयुष्यात कधी कुठल्या वाईट दिवसाला सामोरं गेलात तर एकच गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. दिवस वाईट असू शकतात, पण आयुष्य नाही. ज्या दिवशी जबाबदारीचं ओझं खांद्यावर येतं त्याच दिवसापासून थकायला, रुसायला आणि फुगायला अधिकार नसतो. दिवसभरून पगार मिळवणारा आयुष्यभर फक्त मजूरच राहतो, पण मनापासून प्रामाणिकपणे काम करणारा मजूर हा मालक बनतो. कारण प्रामाणिक कष्टाचं फळ हे त्या कष्टाच्या प्रमाणात असतं. काम आपलं असो
किंवा दुसऱ्याचं, ते प्रामाणिकपणे केलंच पाहिजे. मग मोबदला हा कमी का मिळेना? तो प्रामाणिक कष्टाचा असल्यानं कमी पडत नसतो. आपलीच कुत्री जेव्हा आपल्यावर भुंकायला लागतात, तेव्हा आपण समजून घ्यायचं असतं की त्यांना कोणीतरी दुसऱ्यानं भाकर तुकडा हा टाकलेला आहे. स्वतःच्या जीवनाचं कोडं दुसऱ्याच्या हातून चुकीचं सोडवून घेण्यापेक्षा स्वतः सोडवलं तर ते वेळेत सुटेल आणि योग्य उत्तरही मिळेल. तीच खरी तुमच्या जवळची माणसं असतात, जी तुमच्या आवाजावरून तुमच्या सुखाचा आणि दुःखाचा अंदाज लावत असतात. मोठं व्हायला ओळख नाही, तर माणसांची मनं जिंकावी लागत असतात. जगातील कुठल्याही मापात मोजता न येणारी एकमेव मोठी वस्तू ही काय असेल, तर ती आहे माणुसकी. आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्याला महत्व असतं. डोळ्यातल्या पाण्याने पोटातील भूक ही कधी मिटत नसते. आणि हे खरंच आहे, परिस्थितीत जगण्याचं खरं तत्वज्ञान शिकवत असते. गप्प राहणं हे तसं खूप फायद्याचं असतं, पण कधी कधी ते धोकादायक ठरू शकतं. वेळेची गरज ओळखून स्वतःचं मत मांडणं हे खूप गरजेचं असतं. नाहीतर आपलीच माणसं आपल्याला हिशोबातून वजा करायला लागतात. खरं प्रेम तिथंच असतं जिथं आयुष्यातील कोणतीही गोष्ट शेअर करताना कसलाही विचार नाही करावा लागत. चुकीची लोक हे तेव्हा जिंकतात जेव्हा खरी असणारी लोक गप्प बसतात. दरवाजा बंद असलेल्या मंदिरासमोर आणि माणुसकी हरवलेल्या माणसासमोर हात जोडणं आणि अपेक्षा करणं दोन्ही गोष्टी व्यर्थ आहेत. वैऱ्यालाही मित्र बनवण्याची क्षमता ही मधुर शब्दात असते. सख्यानाही वैरी बनवण्याची क्षमता ही स्वार्थी भावनेत असते. विश्वासाला जिंकण्याची क्षमता ही सत्यात असते. गर्भ श्रीमंतालाही भिकारी बनवण्याची क्षमता ही असत्यात असते. आणि जवळ काहीच नसूनही आयुष्यभर आनंदानं जगण्याची क्षमता ही मोकळ्या मनात असते. हल्लीच्या काळात प्रामाणिकपणा म्हणजे पडलेला जुना वाडा. जागेला किंमत आहे, पण राहायला उपयोग शून्य. पैशामुळं गोड नात्यांना सुद्धा मुंग्या लागत असतात. त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो, आणि त्रास न घेता आनंद साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण हा खास होतो.